नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय साम टीव्ही. बहुजन ब्राह्मण या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सावरकर जयंतीच्या निमित्तानं पुण्यात सर्व जातीतल्या मुला-मुलींच्या मुंजीचा कार्यक्रम पार पडला. जातीय राजकारणावर हे आमचं उत्तर असं म्हणत अभिनेते शरद पोंक्षेंसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडनं मात्र या सोहळ्याचाच नव्हे तर या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्यांचाही निषेध केला. नेमकं काय घडलं पाहुयात या विषयीचा हा सविस्तर रिपोर्ट. पुण्यात ब्राह्मणांसोबत बहुजनांच्या मुंजी. दिग्गजांच्या उपस्थितीत उपनयन संस्कार. बहुजनांच्या ब्राह्मणीकरणाचाही आरोप. की एखादा युसुफ आला, एखादा फर्नांडिस आला आणि म्हणाला की आम्ही ख्रिस्ती धर्माचे आहोत, आम्ही मुसलमान धर्माचे आहोत, पण आम्हाला हा संस्कार करून घ्यायचा आहे, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. सावरकरवादी अभिनेते शरद पोंक्षे यांचं हे वक्तव्य आहे पुण्यातल्या व्रतबंध सोहळ्यात. एरवी मुंज म्हणजे केवळ ब्राह्मणांचा एक संस्कार अशी ओळख, पण पुण्यात सावरकर जयंतीला असं काही घडलं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. मुंजीच्या संस्कारासाठी जातीचं बंधन नको असं पुण्यात सामुदायिक व्रतबंध सोहळा पार पडला. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि मी सावरकर या संस्थांनी हा अनोखा सोहळा आयोजित केला. इथं फक्त ब्राह्मणच नाही तर इतर समाजातल्या मुलांचीही मुंज करण्यात आली. विशेष म्हणजे मुलांसोबत मुलींचीही मुंज या कार्यक्रमामध्ये करण्यात आली. 1929 सालचा जो दलितांच्या मुंजीचा धागा पकडून आम्ही असं ठरवलं की या 5 वर्ष आपण स्पर्धा घेतो आहे, त्याच्याशिवाय आणखीन काय करू शकू की ज्याच्यामुळे सावरकरांचे जे सामाजिक विचार आहेत ते सर्व समाजापर्यंत जातील. आणि त्याच्यातील हा एक मुख्य उद्देश जो आहे की व्रतबंध किंवा मुंज ही फक्त ब्राह्मणांपर्यंत जी काही आत्ता आहे त्याच्याऐवजी समाजातील सर्व घटकांमधून या मुंजी व्हाव्यात. अभिनेते शरद पोंक्षे, गायक शौनक अभिषेकी, निवृत्त व्हाईस एअर चीफ मार्शल भूषण गोखले यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम जातीभेद नष्ट करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं. इतकंच नाही तर सर्व धर्मियांच्याही मुंजी करायची तयारी शरद पोंक्षेंनी दाखवली आहे. देश समृद्ध आणि समाज अत्यंत निर्धोक आणि सर्व जाती धर्माच्या द्वेषाच्या पलीकडचा जावा आणि एक सुंदर मनुष्य जात निर्माण व्हावी, ह्याच्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे. त्यामुळे सातत्याने आम्हाला फक्त मुंजी केली म्हणजे झालं का असं प्रश्न विचारण्यापेक्षा असं म्हणायला हवं की छान आहे, तुम्ही मुंजीचा मार्ग स्वीकारलाय, मी आणि कुठला तरी मार्ग स्वीकारतो. ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या मागे जो राखतो तो ब्राह्मण. त्यामुळे आम्ही तर संगीताचे भक्त आहोत, शास्त्रीय संगीत आणि भारतीय संस्कृतीचे. आणि भारतीय संस्कृती ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची संस्कृती आणि त्यात असे जर सोहळा व्हायला लागला तर समाजासाठी चांगला आहे. सगळा समाज एकत्र यायला आणि भारताच्या वृद्धीसाठी एकत्र यायला जर असा सोहळा होत असेल तर मला त्याचा एक भाग होण्यात मनस्वी आनंद झाला आहे. एकीकडे हा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी मात्र या सोहळ्यावर तीव्र आक्षेप घेतलाय. हा कार्यक्रम म्हणजे बहुजनांच्या विरोधातला कट असल्याचा आरोप केला जातोय. बहुजनांनो, वेळी जागी व्हा, हा सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुम्ही ब्राह्मणी मानसिकतेच्या नावाखाली धर्माचं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जर आचरण करणार असाल तर तुम्हाला येणारी पिढी, आपला समाज माफ करणार नाही. खरंच तुम्हाला जातीभेद जर मिटवायचा असेल तर आम्ही तुम्हाला आवाहन करत आहे की तुम्ही आंतरजातीय विवाहाचे कार्यक्रमाचे आयोजन करावे. गुरुगृही जाण्यासाठी व्रतबंधाचा संस्कार केला जातो. हा अधिकार अर्थातच ठराविक जातींना मिळायचा. फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात आज शिक्षणाचा हक्क सर्वांनाच आहे. मग अशा वेळी सर्व जातीय मुंजीच्या सोहळ्यानं नक्की काय साध्य होणार हा प्रश्न कायम राहणार आहे. प्राची कुलकर्णी, साम टीव्ही न्यूज, पुणे. तर या सामुदायिक वृत्तबंध सोहळ्यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला. या अनोख्या सोहळ्यात सहभागी झालेल्या कुटुंबांशी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. मुंज म्हणजे त्या दिवसानंतर ते मूल गुरुगृही जाणार आणि त्यासाठीच एक सोहळा असतो तो मातृभोजनाचा.
ह्या सोहळा आता इथे सुरू आहे आणि जी मुलं याच्यात सहभागी झालेली आहेत त्या सगळ्यांच्या पालकांशी आपण बोलूयात. तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं का ठरवलं? मुंज कराविषयी का वाटली? मुंज करायचं आम्ही ठरवलेलंच होतं, पण हे वीर सावरकर यांचं आम्हाला कळलं, त्यामुळे आम्हाला वाटलं की मुंज करावी. आणि आम्ही MP तून आलेलो आहे, MP मध्य प्रदेश. हो, तिथून खास या सोहळ्यासाठी आलो आहे. हो, माझे आई वडील आणि माझ्या या दोन्ही नंदा आहेत ना, त्यांनी सांगितलं याबद्दल, मग मी इथे. आणखीनही काही पालक आहेत सहभागी झालेले, त्यांच्याशीही आपण बोलूयात. तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं का ठरवलं? मी खूप माझी इच्छा होती 3 वर्षांपासून की आद्याची जी मुंज करायची आहे ही सामूहिकच करायची आहे, की मुलावर दडपण नसते, कारण की त्याच्यासोबतचे सगळेजण असतात, तर त्याच्या मनात जी भीती असते तर ती भीती राहत नाही, आपल्यासोबतचे सगळे भेटतात संस्कार व्यवस्थित आणि सगळे संस्कार व्यवस्थितरित्या पार पडतात. म्हणून आम्ही ठरवलं की इथे करायचं आहे म्हणून. आणखीन काही पालक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं तुम्ही का ठरवलं? कुठून आलेले आहात? पुण्यातलेच आहात? गाव खानदेश. खानदेशातून आलेले आहात. मुंज करायचं का ठरवलं? मॅडम, आपण हिंदू धर्म आहे, तर हिंदू धर्मात हा संस्कार मुलांना व्हावा असं आम्हालाही वाटत होतं, आपल्या मुलावर व्हावा असं. पण असं नाही वाटलं की आता फक्त ब्राह्मणांपुरता मर्यादित राहिलेला संस्कार? आमच्या समाजातही फार पूर्वी होत होता, मध्यंतरीच्या पिरियडमध्ये बंद पडला, आम्हाला पुन्हा त्याला नवीन सुरुवात करावीशी वाटली. करावीशी वाटली. तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं का ठरवलं? या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं मुंजीच्या का ठरवलं? सार्वजनिक मुंज आपण आपला सहभाग नोंदवलाच पाहिजे. नाही, त्यांनी म्हटलं सर्व समाजाच्या सर्व जातींनी केलं पाहिजे, म्हणून आम्हाला याचा आनंद होतो याच्यात भाग घेऊन. वेगवेगळ्या जातींमधली अनेक मुलं एकत्र इथे आलेली आहेत आणि या सगळ्यांच्या मुंजीचा हा सोहळा पार पडतो आहे. एक वेगळं पाऊल या निमित्ताने टाकलं जातं आहे. जे ब्राह्मण समाजापुरते मुंजीचा संस्कार हा मर्यादित झाला होता, त्याच्या पलीकडे पूर्वीच्या काळाप्रमाणे तो घेऊन जायचा आहे, अशी भूमिका हे संयोजक मांडताना दिसतात. उपनयन संस्कार किंवा मुंज हे केवळ मुलांसाठी असतं, हा समजही या सोहळ्यानं खोडून काढलाय. या सोहळ्यात अनेक मुलींचीही मुंज झाली. हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं बोललं जात आहे. सामुदायिक मुंजींच्या या सोहळ्यामध्ये मुलींच्या सुद्धा मुंजी केल्या जात आहेत. या सगळ्या मुली छान नटून थटून येऊन इथे बसलेल्या आहेत. तुम्हाला मुलीची मुंज करावीशी का वाटली? मुलीची मुंज करावीशी वाटली कारण ज्या धर्मामध्ये मी जन्माला आली आहे त्या धर्माचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हिंदू धर्मामध्ये ज्याला विद्यारंभ आपण करतो तर त्याच्यासाठी इतका सुंदर संस्कार आहे, पण काही कारणाने तो लुप्त झालेला आहे. आणि या माध्यमातून जर आम्हाला तो पुन्हा करायला मिळतोय, पुनरुज्जीवित करायला मिळतोय आणि मुलीसुद्धा त्या करू शकतायत, म्हणूनच आम्ही याच्यात सहभागी झालो. तुला माहिती आहे आज काय काय होणार आहे? हो, सकाळी गणेश पूजन झालं, आता मातृभोजन आहे आणि संध्याकाळी भिक्षावळी आहे. भिक्षावळी. मग तुला वाटलं होतं आपली मुंज करायला पाहिजे? हो. आणखीन काही अगदी लहान मुली सुद्धा आहेत. तुला माहिती आहे आज काय आहे? माझं ना आज मुंजा होता. मुंज होणार आहे. म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का? मुलीची मुंज करावी असं का वाटलं तुम्हाला? तसं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा भारतीय परंपरामध्ये आपण मुलगा आणि मुलगी नेहमी समसमानच गृहीत धरतो, परंतु असं काही नाही की मुलांचीच मुंज करून त्यांना गुरुगृही पाठवून त्यांनाच फक्त विद्या देऊन प्रगल्भ करावं. आताच्या नवीन युगामध्ये मुलगा आणि मुलगी दोघंही समसमान आहेत, जे ते दोघंही खांद्याला खांदे लावून कामं करतात. अशाच्यात मुलींनीसुद्धा मागे राहू नये आणि जेंडर बाईज न ठेवता आपण दोघांनाही समसमान जे काही हक्क आहेत ते देऊन विद्येच्या दृष्टीने प्रगल्भ बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करावं. पण मग हे सगळं म्हणताना तुम्हाला मुंज मुळात हा विधी तरी तुम्हाला रेलेव्हंट वाटतो का आजच्या काळात? हो, म्हणजे तसं शब्दशः अर्थ न घेता एक संस्कार की ज्याचा जो मेन उद्देश असतो की आता इथून पुढे सर्वच मुलांनी, मुलगा मुलगी मॅटर नाही करत, पण सर्वांनीच अभ्यासाकडे लक्ष देऊन स्वतःची प्रगती करावी किंवा जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करता येईल तेवढं ज्ञान घेऊन आपण आपल्या पायावर उभं राहून समृद्ध जीवन जगावं आणि एक माणूस म्हणून चांगलं आयुष्य जगावं. त्यासाठी विद्या फार महत्त्वाची आहे. आणखीनही काही पालक आपल्यासोबत आहेत.
मला सांगा, तुम्ही सोहळ्यात सहभागी व्हायचं का ठरवलं? एकतर मुलीची मुंज करताय आणि त्यातही आता ब्राह्मणांपुरता मर्यादित झालेला हा संस्कार. मला नाही वाटत आहे की मुलींची फक्त मुंज महत्त्वाची आहे, कारण आता शैक्षणिकदृष्ट्या विचार केला तर मुली पण खूप पुढं जात आहेत आणि माझी इच्छा आहे की माझ्या मुलगीने भरारी घ्यावं आणि त्या शैक्षणिकदृष्ट्या गणपती बाप्पाचा एक आशीर्वाद, गणपतीला 64 कलाचा गुणाचा हे म्हणतायत आणि मुंज सगळे विधीप्रमाणे असतात, ती पॉझिटिव्हिटी ते हे सर्व तिच्या मेंदूवर ते विधिवंत व्हावं आणि तिनं आयुष्यात खूप भरारी घ्यावी. जेंडर बायस नको असं म्हणत हे सगळेजण मुलींची सुद्धा मुंज करतायत. अर्थात आजच्या काळामध्ये या संस्काराचा अर्थ लिटरली घेतला जाऊ नये अशी भूमिका मांडताना दिसत आहेत. एक वेगळा सोहळा आज पुण्यामध्ये या निमित्ताने होताना दिसतोय. कॅमेरामन सुमेध भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. पुण्यात पार पडलेल्या सामुदायिक वृत्तबंध सोहळ्याला अभिनेते शरद पोंक्षेही उपस्थित होते. तर आजकालच्या जातीच्या राजकारणाला असे सोहळे उत्तर आहेत असं पोंक्षे म्हणाले. जाती धर्मापलीकडे जात सर्व जाती आणि धर्मांमध्ये वृत्तबंध सोहळा झाला तर त्याचं स्वागत करू असंही पोंक्षे म्हणाले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर साम टीव्हीशी संवाद साधला. त्यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. आपल्याबरोबर अभिनेते शरद पोंक्षे आहेत. सावरकरवादी म्हणून तुम्ही ओळखले जातात. आज सावरकरांच्या जयंतीच्या निमित्ताने एक वेगळा सोहळा तुम्ही आयोजित करण्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. मुलींची मुंज, सर्व जातीमधल्या मुलांची मुंज, हे सगळं करण्यामागचा हेतू काय? हेतू सगळ्यात पहिली गोष्ट 1929 साली तात्यारावांनी स्थानबद्धतेमध्ये असताना जे हिंदू धर्मातल्या जातींचं निर्मूलनाचं फार मोठं काम केलं, म्हणजे समाजसुधारक सावरकर आपल्याला त्या काळामध्ये बघायला मिळाले. 1924 ते 37 प्रचंड काम आहे त्यांचं. म्हणजे जे लोक मला नेहमी विचारतात ना एक प्रश्न की सावरकरांनी अंदमानातनं सुटल्यानंतर देशासाठी काय केलं, तर हे आत्तासुद्धा करताना एवढं अवघड जातं आहे आम्हाला. आत्तासुद्धा ह्या सर्व जातीतल्या लोकांच्या मुंजी, मुलींच्या मुंजी करताना विरोध व्हायचा तो होतोय. तर 1929 साली काय झालं असेल, त्यावेळची समाजरचना, त्यावेळचं ब्राह्मणांचं वर्चस्व, ह्या वेळेला किती अवघड गेलं असेल. पण त्याही वेळेला तात्यारावांनी महार मांग जमातीतल्या मुलांच्या मुंजी करून आणल्या होत्या. ते कार्य कुठेतरी आपण आता सुरू केलं पाहिजे. नुसतंच आपण सावरकर प्रेमी म्हणून अर्थ नाही. त्यामुळं खरं तर ही सगळी मंडळी मुख्य आहेत, रणजित नातू आणि सगळी. मी फक्त अशा त्यांच्या प्रत्येक कार्याला एक कलाकार म्हणून पाठिंबा देत असतो. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यांच्याबरोबर असतो. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज ह्याची फार मोठी गरज आहे. जे गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत जातीद्वेषाचं फार मोठं वातावरण बिघडवण्याचं काम काही ब्रिगेडी संस्था करतायत. तर त्याला आमच्याकडनं एक उत्तर आहे की तुम्ही जाती द्वेष निर्माण करत राहा, आम्ही तो संपवण्याचा प्रयत्न करत राहू. म्हणून सर्व जातीतल्या असा एक गैरसमज आहे की फक्त ब्राह्मणांनीच मुंजी करायच्या असतात किंवा फक्त मुलांनीच मुंजी करायच्या असतात. तर मुळात मुंज हा जाती आणि धर्माशी संबंधितच नाही आहे. हा एक उत्तम संस्कार आहे, आपल्या वेदांमधनं सांगितलेला एक उत्तम संस्कार आहे. आणि हा संस्कार करून घेण्याचा अधिकार प्रत्येक मनुष्य प्राण्याला आहे. म्हणजे उद्या मी फारच पुढचं जाऊन बोलतो की एखादा युसुफ आला, एखादा फर्नांडिस आला आणि म्हणाला की आम्ही ख्रिस्ती धर्माचे आहोत, आम्ही मुसलमान धर्माचे आहोत, पण आम्हाला हा संस्कार करून घ्यायचा आहे, तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पुढच्या वर्षी जर असे कोणी आले तर आम्ही त्यांच्याही मुंजी अशाच पद्धतीने लावू. कारण आम्हाला मुळातच हे सर्व संपवायचं आहे. आणि सावरकरांचं अंतिम ध्येय जे आहे मनुष्यजात, माणुसकी धर्म आणि पृथ्वी हे राष्ट्र, ह्याच्यासाठीचा आमचा हा खारीचा प्रयत्न आहे. मग मुंज हा सोहळा का? म्हणजे जातीचं राजकारण अगदी अलीकडे तर आणखीन वेगळ्या पातळीवरती पोहोचलेलं आहे. गेल्या काही काळामध्ये जाणवत नव्हती इतकी दुही आत्ता माजलेली बघायला मिळते. मुंज या माध्यमातून हे सगळ्यावरती उत्तर मिळेल असं वाटतं? नाही बघा कसं असतं ना, कुठल्याही समस्येवरती एक काहीतरी गोष्ट केली की ते त्याचं ठोस उत्तर झालं असं कधीच नसतं. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सावरकरांनी जो एक मार्ग निवडला तो एकच मार्ग देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा आहे का? तर नाही. गांधींनी जी अहिंसा आणि सत्याचा मार्ग, सत्याग्रहाचा मार्ग, तो एकच मार्ग आहे का? नाही. भगतसिंगांनी बॉम्ब टाकण्याचा आणि गोळी घालण्याचा मार्ग स्वीकारला, तो एकच आहे का? तर नाही.
प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्याला जमेल, आपल्याला झेपेल तो मार्ग स्वीकारायचा असतो. त्या सर्व हजारो मार्गांचं एकत्रीकरण म्हणजे शेवटी अंतिम विजय प्राप्त होत असतो. तर हा मुंज केली म्हणजे सगळं झालं का? असं नसतं. हे जे 100 मार्ग आहेत, देश समृद्ध आणि समाज अत्यंत निर्धोक आणि सर्व जाती धर्माच्या द्वेषाच्या पलीकडचा जावा आणि एक सुंदर मनुष्य जात निर्माण व्हावी, ह्याच्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्या अनेक मार्गांपैकी एक मार्ग आहे. त्यामुळे सातत्याने आम्हाला फक्त मुंज केली म्हणजे झालं का असं प्रश्न विचारण्यापेक्षा असं म्हणायला हवं की छान आहे, तुम्ही मुंजीचा मार्ग स्वीकारलाय, मी आणि कुठला तरी मार्ग स्वीकारतो, आम्ही आणि कुठला तरी मार्ग स्वीकारतो. असं प्रत्येकाने सर्व मार्ग स्वीकारून अंतिम ध्येय आपल्याला सर्वांना एकच साध्य करायचं आहे. मुलींची ही मुंज होते आहे. खरं तर मुलींच्या शिक्षणासाठीचा लढा हा खूप मोठा आहे. अगदी सावित्रीबाई फुलेंच्या सगळ्या योगदानामध्ये त्यांना झालेला त्रास हे तर आपण आजच्या काळामध्येही अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो इथपर्यंत बघतो. मुलींची मुंज करून यातनं नेमका काय संदेश देण्याचा, कारण मुलींची मुंज आजही करणं टाळलं जातं. हा सगळा गैरसमज आहे की मुलींची मुंज करायची नाही, ब्राह्मणांच्या व्यतिरिक्त कोणी मुंज करायची नाही. हे सगळं माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हे थोतांड रचलेलं आहे. हेच तर आम्हाला संपवायचं आहे की असं काही नाही आहे. असं कोणी सांगितलं की मुलींना मुंज करायचा अधिकार नाही? मुलींनाही मुंज करायचा अधिकार आहे, म्हणून तर आम्ही मुलींच्या मुंजी करतोय, आम्ही सर्वांच्या मुंजी करतो. हे सगळं प्रत्येकाने आपापल्या डोक्यात येईल त्या कल्पनेने. आता जसं बघा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही अतिशय चांगला उपक्रम कव्हर करत आहात, जो आज लाईव्ह दाखवणार आहात. हे एक पत्रकार म्हणून तुम्हाला एक चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याची हे तुमचं राष्ट्रकार्य आहे. सामुदायिक वृत्तबंध सोहळ्यात अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. शास्त्रीय गायक शौनक अभिषेकी आणि अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी यावेळी संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी. आपल्याबरोबर शौनक अभिषेकी आणि त्याचबरोबर पोंक्षे सर आहेत. आज या सोहळ्यासाठी तुम्ही खास आलेले आहात. एक वेगळं क्रांतिकारी पाऊल टाकलं जातं आहे एका अर्थाने, की मुलींची मुंज केली जाते, वेगवेगळ्या जातीमधल्या लोकांची मुंज केली जाते. जो संस्कार गेली काही वर्ष ब्राह्मणांपुरता मर्यादित झाला आहे, त्याला कुठेतरी सावरकरांच्या विचारांनी पुढे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे असं सांगितलं जात आहे. मला वाटतं ब्राह्मण म्हणजे काय, ब्रह्मज्ञान प्राप्तीच्या मागे जो राखतो तो ब्राह्मण. त्यामुळे आम्ही तर संगीताचे भक्त आहोत, शास्त्रीय संगीत आणि भारतीय संस्कृतीचे. आणि भारतीय संस्कृती ही सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्याची संस्कृती, आणि त्यात असे जर सोहळा व्हायला लागला तर समाजासाठी चांगला आहे. सगळा समाज एकत्र यायला आणि भारताच्या वृद्धीसाठी एकत्र यायला जर असा सोहळा होत असेल तर मला त्याचा एक भाग होण्यात मनस्वी आनंद झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक अशी मानसिकताही बघायला मिळते. मी पोंक्षे सरांनी हे विचारलं की मुंजच नको, म्हणजे ब्राह्मण समाजामधले सुद्धा अनेक लोक मुंज नको या गोष्टीकडे जायला लागलेत, कारण हा संस्कार आता कालांतराने इरिलेव्हंट होत चालला आहे, अशी एक भूमिका मांडली जाते. हे बघा, भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती जोपर्यंत भारतीय समाज आहे, भारत देश आहे, तोपर्यंत हिंदू संस्कृती कुठेही जाऊ शकत नाही आणि त्याचे संस्कार कुठे जाऊ शकत नाही. आमच्या शास्त्रीय संगीतात तर गुरुकुल पद्धतीला इतकं महत्त्व आहे की व्रतबंध सोहळ्यानंतर गुरुग्रही ज्ञानप्राप्तीसाठी मुलाला पाठवतात. त्यामुळे आमच्या परंपरे शास्त्रीय संगीताच्या या संस्काराला फार महत्त्व आहे आणि मी तो संस्कार मानतो. वेगवेगळ्या जातींमध्ये आणि मुलींपर्यंत हे घेऊन जाणं फार छान गोष्ट आहे ना, स्वागतार्ह गोष्ट आहे. मी जे म्हणलो की ब्राह्मण म्हणजे काय, जो ब्रह्मज्ञानाच्या मागे लागतो, मग त्याच्यात जात कुठली असो, काही असो, ज्ञानप्राप्तीच्या मागे लागले तो ब्राह्मण. आणि सगळ्या समाजामध्ये ब्रह्मज्ञानाचं किंवा ज्ञानप्राप्तीसाठी असा संस्कार होत असेल तर स्वागतार्ह गोष्ट आहे. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की ब्रिगेडी प्रवृत्तीला हे आमचं उत्तर आहे. आता ब्रिगेडकडनं विरोध केला जातो आहे. त्यांनी असं सांगितलं जातं आहे की तुमची मानसिकता बिघडवण्याचा, पालकांना आवाहन केलं आहे की तुमची मानसिकता बिघडवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि तुम्ही यातून बाहेर पडा, आम्ही त्याला विरोध करू असं ते म्हणतात. करा ना विरोध. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी विरोध करा. ज्यांना जातीचा द्वेष निर्माण करायचा आहे त्यांनी जातीचा द्वेष निर्माण करा. त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्या आदर्शांनी, ते ज्यांना आदर्श मानतात त्यांनी जसे संस्कार केलेले आहेत तसं ते वागतात.
माझ्यावर आमच्या सगळ्यांवर सावरकरी संस्कार आहेत. सावरकरांनी माणसं एकत्र आणायला शिकवलं, जातीच्या भिंती मोडायला शिकवलं आणि संपूर्ण मनुष्यजात एकच जात कशी शिल्लक राहील. त्यामुळं ज्यांचा विरोध आहे त्यांचंही मी स्वागत करतो की त्यांनी खूप आनंदाने इथे बाहेर यावं, घोषणाबाजी करावी, विरोध करावा. तुम्ही विरोध करत राहा, आम्ही आमचं कार्य करत राहू. कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.